कारण दिवाळी हा सण 5 दिवस साजरा केला जातो. बळी महोत्सव घेऊ लागला बळीचा, पण ते पहिला कुटुंब मुलाला बौद्ध सण या संबंधाने प्रथमतः आपण ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे की बौद्ध संस्कृतीचं संरक्षण कसं होतं आणि बौद्ध संस्कृतीमध्ये खूप दिसून येतात जी संस्कृती बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म दिली आणि म्हणून बौद्ध संस्कृतीतले सण कोणते आहेत, बौद्ध संस्कृतीमध्ये सांस्कृतिक कल्चर काय आहे, बौद्ध संस्कृतीमध्ये धार्मिक कल्चर काय आहे आणि सामाजिक कल्चर काय, या तिन्ही दृष्टिकोनातून मला आपण ते सांगून चर्चा इथे काय होऊ लागलेलं आहे की सामाजिक ज्या बाबी आहेत, धार्मिक जे सण आहेत, सांस्कृतिक कल्चर आहे, बौद्ध संस्कृती याच्यामध्ये सरमिसळ न करता आपल्याला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्म दिलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे की बौद्ध संस्कृतीचे सण कोणते आहेत, बौद्ध देशामध्ये बौद्ध संस्कृतीला अनुषंगाने कोणते सण साजरे करतात आणि आज आपण कोणते सण साजरे करायला पाहिजे यावरती चर्चा झाली पाहिजे, जेणेकरून की सरमिसळ होणार नाही, सांस्कृतिक कल्चरमध्ये मिसळ होणार नाही, धार्मिक संस्कारामध्ये मिसळ होणार नाही, सामाजिक कल्चरमध्ये मिसळ होणार नाही. आता राष्ट्रीय लेवलवरती सणांनी एका ठिकाणी सांगितलेले आहे त्यामध्ये सरमिसळ होऊ नये म्हणून या अनुषंगाने आपल्या संबंध जी काही धर्मसंस्कृती घडवलेली आहे मला वाटतं या अनुषंगाने आपण चर्चा करू आणि चर्चेचा निर्माण करायचे आहे. बौद्ध संस्कृती आपल्या बांधकामामध्ये बालक परिवार निर्माण करायचे आहे तर विहारामध्ये धर्मसंस्कार असतो म्हणून केंद्र हे बुद्ध विहार निर्माण केलं पाहिजे आणि तिथे बालकाला बालिकेला बौद्ध संस्कृती कशी रुजवता येईल मग तिथून त्या पद्धतीनं बौद्ध संस्कृतीचे धडे दिले. विहार हे ठिकाण आपण निवडलं पाहिजे, मुख्य केंद्र विहार निर्माण केलं पाहिजे आणि मग तसं देश विदेशातले बौद्ध लोक काय करतात तर सकाळी विहारामध्ये आणि बौद्ध संस्कृती आपल्याला निर्माण करायची आहे. बौद्ध संस्कृती आपल्या बांधकामामध्ये बालक परिवार निर्माण करायचे आहे तर विहारामध्ये धर्मसंस्कार असतो म्हणून केंद्र हे बुद्ध विहार निर्माण केलं पाहिजे आणि तिथे बालकाला बालिकेला बौद्ध संस्कृती कशी रुजवता येईल मग तिथून त्या पद्धतीनं बौद्ध संस्कृतीचे धडे दिले. आनंदाला सांगतात की हे आनंद मोठे भिक्षू असेल तर तुम्ही त्याच्या कुळाने बोलू नका, आयुष्यमान म्हणून बोलू, आयुष्यमान. छोटा असेल त्या भिक्षूला आऊस म्हणा, आऊस आणि आयुष्यमान हे शब्द भंतेजीसाठी वापरायला भगवंताने आदेश दिले आणि आपण कोणासाठी वापरतो, उपासक उपासिकेसाठी वापरतो तर तेही होता कामात. आऊस हा शब्द जो आहे हा सर्व वयस्कासाठी नाही, छोटे जे आहेत नवीन नवदीक्षित आहे त्याचाच आपण विचार करूया. अवांतर शब्द छळ करण्यात आपल्याला आनंद नाही. जे महत्वाचे शब्द तारण काढिता, उदाहरणार्थ वधू आणि वर, जो वर आहे कार्यभाग संपवतो तो वर आणि जी खाली आहे ती वधू गुण काढनंतर, किंवा अष्टपुत्री सौभाग्यवती भाऊ, आज 8 पुत्र हो आणि सौभाग्यवती, तुझ्या भाग्यामध्ये 100 जण आहेत. तर या अशा विकृत ज्या संकल्पना आहेत. तारक ही तरुणी आहे आणि तारक हा तरुण आहे. याचा अर्थ शब्दशः अर्थ काय? तरुण आणि तरुणी या त्याची जमेची बाजू आहे. हिंदू कसं साजरा करतात त्यांचा सण आपल्याला काही देणे घेणे नाही. मुसलमान कसा करतात, ख्रिश्चन कसा करतात आपल्याला काही देणे घेणे नाही.
आपल्याला प्रतिक्रियावादी व्हायचंच नाही, आपल्याला ऍक्शनरी व्हायचं आहे. लोकांनी म्हटलं पाहिजे की बौद्ध लोक हे बघा कसे सण साजरे करतात, आपण त्या पद्धतीची ऍक्शन केली पाहिजे, तरच आपल्या या सणांना महत्व राहील आणि आपला सण आपल्या समाजाचं शोषण करणारा नसावा. दुसरी काळजी घेतली पाहिजे, आपलं शोषण आपण नाही करायचं. आपल्या मुलांचा अभ्यासावर दुष्परिणाम होईल असा प्रयत्न आपण करायचा नाही. तर ही खबरदारी आपण आपले सण साजरे करताना घ्यावी. बरीचशी चर्चा झाली. अध्यक्ष मंडळाचे एक विचारवंत जे उस्मानाबादवरून आले ते प्राध्यापक राहुल कांबळे हे सुनील कांबळे या विषयाचा कन्क्लुडिंग करतील. आणि याचे पडसाद 1-2 वर्षामध्ये जसे अशोक भावने जे प्लॅनिंग केलेलं आहे त्यानुसार 2-2.5 वर्षामध्ये याचे पडसाद चांगले उमटलेले असतील आणि बौद्ध जगताला हे कळेल. एक मंथन त्या निमित्तानं सुरू केलेलं आहे. तेव्हा गेली 3 दिवस झाले भाऊ या शहरामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं जे काही या संगीती ही कशी यशस्वी होईल या दृष्टीनं त्यांचं जे लक्ष असतं, तेव्हा भाऊंचं मी या ठिकाणी विशेष या आपल्या औरंगाबाद शहराच्या वतीनं मी भाऊंचं विशेष आभार मानतो. त्यानंतर या संगीतीसाठी जे अध्यक्षीय मंडळ 10 जणांचं या ठिकाणी निर्माण केलं, त्याच्यामध्ये पूज्य भदंत डॉक्टर एम सत्यपाल, भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड, आचार्य राजेंद्र भालशंकर, राहुल खांडेकर, डॉक्टर रवींद्र मुंद्रे सर, त्याच्यानंतर अशोक तिनगोटे सर, प्राध्यापक सुधीर कांबळे यांच्या या अध्यक्षीय मंडळाच्या या नेतृत्वामध्ये आजची ही धम्मसंगीती या ठिकाणी पार पडली. या धम्मसंगीतीसाठी खास करून पूज्य भदंत पय्यादी या ठिकाणी नाही आहे, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि या सर्व या अध्यक्षीय मंडळाचं विशेष या ठिकाणी आभार मानतो. कारण ही सर्व मंडळी ही वेगवेगळ्या गावावरून आलेली आहेत आणि वेगवेगळ्या